आणि थेट जाणार आहोत विधान भवन परिसरामध्ये, जिथे रोहित पवार बोलतायत। त्या पक्षाने त्यांच्यावर खोटे आरोप केले, त्या पक्षावर जर आपण जात असू ते लोकांना कधीही पटत नाही। अमोल मिटकरी असं म्हणतात की घड्याळ हे आमचंच आहे, इतरांनी त्याची काळजी करू नये। दुसरं कोणाचा एखादा मोठा व्यक्ती बोलला असता तर मी बोललो असतो। मी अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक झोपले होते सभागृहात, त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये आता कळा उठत आहेत असा अजित पवारांनी उल्लेख केलेला आहे। कशा पद्धतीने कोण झोपलं होतं? उलट आम्ही ऐकत होतो, त्याच्यावर आम्हाला बोलायचं आहे। मी तिथं बोलत असताना तिसऱ्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत फक्त बेलच बाजवत राहिले। मला तसं अर्धा तास बोलायचं होतं, कसं तरी ओढत मला 15 मिनिटं बोलता आलं, पण त्याच्यामध्ये जे काही खरे मुद्दे आहेत, जे लोकांसमोर यायला पाहिजे होते, ते बोलण्याची संधी तिथं दिली गेली नाही। तुम्ही 1.5 तास बोललात, आमचेही नेते बोलले, पण आम्हाला जे बोलायचं ते तुम्ही अडवत असाल, त्याचा अर्थ आम्ही जे बोलत आहोत ते तुमच्या पोटाला कुठेतरी दुखतंय असं आपल्याला म्हणावं लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी असं म्हटलंय, पुणे पिंपरी चिंचवड या तालुक्याचा विकास कोण केला असा अजित पवारांनी उल्लेख केलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जो विकास झाला त्याला निधी जर कुणी दिला असेल तर आदरणीय पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी पुणे शहरासाठी, त्याच्याचबरोबर पिंपरी चिंचवडसाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा मोठा निधी आणला होता।